Yeah, come sir. Yes, yes, coming. Good afternoon, sir. Good afternoon. Please sit down. परिचय करून द्या आपला संपर्क. सर मी मुक्काम पोस्ट एल्डा तालुका अंबरजोगाई जिल्हा बीड येथून आलो आहे सर. माझं 10वी शिक्षण शेजारी गावात मांडवा पठाण येथे वैनगंगा विद्यालय मांडवा पठाण इथून झाले सर. 12वी मी निवांत एकदम काही काळजी करू नका, घाबरू नका. 12वी मी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबरजोगाई इथून कंप्लीट केली. त्यानंतर मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबरजोगाई येथून D.Ed कंप्लीट केले सर. त्यानंतर त्यासोबतच मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयामध्ये डिग्री कंप्लीट केली सर. D.Ed झाल्यानंतर शिक्षक का नाही त्याच्यानंतर तसं ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या सर. भरती 2017 पर्यंत भरती झाली होती सर. 2017 आणि आता 2 टप्प्यामध्ये भरती झाली. तुमचा पहिला प्रयत्न आहे का इंटरव्ह्यूचा? हो सर, पहिला प्रयत्न आहे. आता सध्या काय काम करता तुम्ही? सध्या सर 2019 लॉकडाऊन नंतर मी सध्या पूर्ण वेळ MPSCचा अभ्यास करतो. पूर्ण MPSC राज्यसेवा वगैरे दिली? नाही सर, प्रयत्न केला सर, राज्य वगैरे पास झालो. ठीक आहे. आता कट ऑफ पेक्षा किती लीड आहे तुमचं? 23 MPSC ना? 23-50. 30. ठीक आहे. आता मला एक सांगा, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी काय माहिती आहे तुम्हाला? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी काय कल्पना आहे? जेवढं माहिती तेवढं, कारण तुमचं D.Ed झालेलं आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे. शिक्षक आहात तुम्ही. शैक्षणिक आता 5+3+3+4 असं बदल केला सर. पहिला 10+2+3 असं होतं, तर त्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये पण बदल केला आणि भरपूर चेंजेस आहेत सर. आवाज थोडा लहान येतो तुमचा, तो मोठा करा. आवाज कमी आहे. मला एक सांगा, RTE बद्दल काय माहिती आहे? RTE सर त्यामध्ये शिक्षणाचा हक्क दिलाय सर. काय लॉंग फॉर्म काय? RTE चा लॉंग फॉर्म काय? राईट टू एज्युकेशन. केव्हा झाला तो कायदा? 2009चा कायदा सर. 2010 पासून अंमलबजावणी. 2009चा. काय सांगितलंय RTE मध्ये? काय सांगितलं? 6 ते 14 वयोगटामधील बालकांना त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. आता तुमचं राज्यशास्त्र झालेलं आहे, मान्य ना? वायसे मध्ये तुम्ही राज्यशास्त्र केलंय. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी त्यांना शिकवलं पाहिजे हे कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीच्या कोणत्या कलमामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि कितवं कर्तव्य? सर 86वी घटना दुरुस्ती 2002 ला. आय थिंक 11वं कर्तव्य. सध्या किती कर्तव्य आहे? सध्या 11 मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य. आणि मग ते 11वे कर्तव्य कोणते कलम टाकलं त्याच्यासाठी? त्याच्यामध्ये त्या घटना दुरुस्तीने कलम 45 आणि कलम 21A मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्यासंबंधीचा अधिकार 21A मध्ये अंतर्भूत केला. अच्छा. 21 मध्ये कर्तव्य टाकलंय का? कर्तव्य नाही सर, अधिकार, मूलभूत अधिकार. कर्तव्य 45 मध्ये. कर्तव्य 45 मध्ये टाकलेलं आहे. आणि फंडामेंटल ड्युटीज कोणत्या कलमामध्ये असतात? सर 36 ते 51 मध्ये. फंडामेंटल ड्युटीज. बरं. सॉरी सर, फंडामेंटल ड्युटीज कलम 51 क मध्ये. क मध्ये. अ मध्ये नाहीये. चला हरकत नाही, काही नाही. तुम्ही थोडस हे झालेला जरा असू दे. आता YCM लॉंग फॉर्म काय विद्यापीठाचा? YCM तुम्ही म्हटलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन विद्यापीठ. चला पुन्हा रिपीट सांगा, काय हरकत नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. स्थापना केव्हा झाली आहे? सर याची स्थापना 1991 मध्ये झाली. 1991
एकोणमध्ये. कुलगुरू कोण आहे सध्या? सध्या प्राध्यापक संजीव सोनवणे सर आहे. प्राध्यापक संजीव सोनवणे सर. कुलगुरू आणि कुलगुरू हे आपले माननीय राज्यपाल महोदय असतात. तर अच्छा. कुलपती कोण आहे मग? कुलपती राज्यपाल असतात आणि कुलगुरू हे सध्या मी सांगितले तेच प्राध्यापक संजीव सोनवणे. आणि कुलसचिव? कुलसचिव म्हणून माननीय राज्यपाल असतात. कुलसचिव म्हणून मान्य राज्यपाल असतो. तुम्ही कन्फ्युज होता असं वाटत नाही तुम्हाला? हो सर आहे सर. घाबरू नका, एकदम शांततेने माइंड शांत ठेवून पेशन्स ठेवून थोडा पॉज घ्या. अगदी अचूक उत्तर नाही आलं तरी चालेल, परंतु शांततेत विचार करून बोला. काही प्रॉब्लेम नाही, घाबरण्याची गरज नाही. सराव तुम्हाला गरजेचा आहे. आता एनटीचा लॉंग फॉर्म काय आहे? नोमॅडिक ट्राईब म्हणजे नोमॅडिक ट्राईब ट्राईब म्हणजे काय? भटक्या जमाती. आता भटक्या जमातीचे बरेच इश्यू आहेत, समस्या आहेत महाराष्ट्र पुढं. तर तुम्हाला कोणत्या समस्या दिसतात भटक्या जमातींच्या? भटक्या जमातीचं जीवन स्थिर नसतं सर. आज एका ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं त्यांना. तर त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो सर. त्यानंतर मग काही डॉक्युमेंट निघण्याचा प्रश्न येतो. अशा काही समस्या आहेत. महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी काय करते? काय उपाययोजना, त्यांना मदत कशी करते? सध्या वेगवेगळ्या योजना सर त्यांच्यासाठी प्रयत्न करते महाराष्ट्र. जसे की आता खास करून एनटीसी मधील मुलांसाठी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली सर महाराष्ट्र शासनाने. तुम्हाला छंद काय म्हटलं तुम्ही? सर पखावज वादन. ठीक आहे. आता तुम्ही पखावज वादन करता, त्याचा एक लय सांगा. वाजन म्हणजे थोडी वाजन. पखावज. ठीक आहे, सांगा एक त्याचे धून सांगा. समजा तर आपल्याला रामकृष्ण हे भजन म्हणायचं असेल. ओके. तर त्यासाठी ता ता दहा घेणं दहा घेणं दहा किन तगेर घेणं असं बोलायचं. एवढंच बोलायचं? अजून पुढे आहे. थोडं बोला ना, तुम्हाला दिलं, संधी दिली. ता ता दहा घेणं दहा किन तगेर घेणं रिपीट होतो. आणि त्यानंतर दहा घेणं ता गीता घे गीता गीता घे गीता असं पूर्ण होतं. ओके. आता हे कुठं वाजवलं जातं? भजन कीर्तन त्यामध्ये. भजन कीर्तन तुम्ही किती वेळा वाजवले? तसं वाजवतात का? हो सर. कधी कधी गावाकडे गेलो किंवा कधी गावामध्ये सप्ताह भजन वगैरे असतं त्यावेळेस. ते गावाकडे जे सप्ताह पद्धत असते त्यातून तुम्ही कोणता मेसेज देऊ इच्छिता लोकांसाठी? सप्ताह असतो ना प्रत्येक, आता सध्या सप्ताह चालू असतात, सध्या काही आहे सर. त्यामधून काही कीर्तनकार असतात ना, म्हणून की चांगले ते समाज प्रबोधन, कीर्तनामधून समाज प्रबोधन केलं जातं सर. आणि लोकांना पण एक विरंगुळा हवा असतो तेव्हा. एक कीर्तनकार चांगला पोलीस अधिकारी होऊ शकतो का? किंवा चांगला पोलीस अधिकारी एक चांगला कीर्तनकार असू शकतो का? याविषयी आपलं मत काय? शेवटचा प्रश्न सर. दोन्ही पण आहे सर. पोलीस अधिकारी पण चांगले कीर्तनकार होऊ शकतात किंवा जरी कीर्तनकार असले तरी ते. आता तुम्हाला असं म्हणायचं का 360 डिग्री देणारा पोलीस अधिकारी चांगला कीर्तनकार होऊ शकतो? गोपनीय रूम असते की नाही, त्याच्यामध्ये काय काय टांगलेले असतात, बेल्ट असतात, सगळे असतात, आणि तिथं चांगल्या पद्धतीने तमछाक करणे आरोपीची, म्हणजे तो कीर्तनकार चांगला होऊ शकतो का? नाही सर. तसं कायद्याला कुठं तशा पद्धतीनं ट्रीटमेंट करणे कायद्याचं आधार नाही सर. नाही का? तरी पोलिसांनी मारहाण केली असं कोर्टासमोर आरोपी सांगतो, मग याकडे कसं म्हणाल? जर तसं करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. बर, ठीक आहे. मग चांगला कीर्तनकार होऊ शकतो का? पोलीस अधिकारी कीर्तनकार आणि कीर्तनकार पोलीस अधिकारी होऊ शकतो का? माझ्या मते तर होऊ शकतो. होऊ शकतो. ठीक आहे, काय हरकत नाही. बेस्ट लक. थँक्यू.